सूर्या या गुरुजी या. चला नमस्कार. नमस्कार. पूजेची सगळी तयारी झाली ना? होय. हा चला सुरुवात करूया. चला. चला चला चला. नमस्ते नमस्ते. नमस्ते नमस्ते. सुरुवात करूया पूजेला. हा? यजमानस्य कुलस्वाम्यादि कुलदेवताभ्यर्मः नमस्कारान् समर्पयामि. राजू, हे पूजा लवकर संपल ना हो? माझ्या पोटातले कावळे ओरडायला लागलेत बघ. तनु दीदी, आत्ताच लाडू हाणून आली ना तू? मग एका लाडूने माझं काय होणार आहे? चला पूजा संपन्न झाली. सूर्या ही पत्रिका घे. मानाची आहे. नेहमी शुभ कार्याची सुरुवात देवांना निमंत्रण देऊन करायची असते. ती पत्रिका घे, मंदिरात जा, देवापुढे ती पत्रिका ठेव, सगळ्या देवांना निमंत्रण दे, लग्नाला या म्हणाव, वधूवरांना शुभाशीर्वाद द्यायला. चला पूजा संपली, मी निघतो. चला चला. चला सगळ्यांनी कसा प्रसाद वगैरे घ्यायला सुरू कर. दे ना मला प्रसाद खाऊ दे. दीदी तू ना खात नाही, तू जेवते. मग काय झालं? आता सांग की तिला मला दे. धनु दीदी गप्प बस. धनु आता थांब जरा. आधी प्रसाद सगळ्यांना मिळला मग तुला दे. नाही असं कसं? मला दे. धनु दीदी त्या प्री वेडिंगचे फोटो बघायचे का? हे बघ, तुम्ही हे फोटो बघून ना चॅट आणि चॅटच पडणार आहे. हा अक्का कसली सम्राट दिसतेस ग तू? स्मार्ट म्हणायचं तिला, स्मार्ट. लग्न ठरल्यापासून जरा जास्तच सुंदर दिसते. हा दाजींच्या प्रेमाचा रंग चढायला लागलाय वाटतं. हा लाजली वाटतं. काय चालू तुमचं? ती अजून एक सुट्टी काढली आणि तुमचं काय बागे शाळा नाही त्याने. हा हे काय निघायच होतं दादा. राजू डबा दिला नाही अजून. राजू हा नाही दादा जाते. थांब मी पण आले. तुमचं काय रे? मला दुकान उघडायला जायचं नाही? ही काय आम्ही निघालोच आहे दुकानात. कधी? ही पुढ्या ह्याला लय टाइमपास लागतो रे दादा. नाही ना दादा, येऊ टाइमपास करतोय. टाइमपास करतो. ए तू तू ए तुम्ही जावा दोघं. जावा या लवकर जा. तू मला इथून घालवशील ना आता? जेवढी माझ्या नजरेसमोर थांबशील ना तेवढं मला भारी वाटत. राहू दे. तू तर माझे काही हौस पूर्ण नाही करत. काय करू सांग? सूर्या, आपण पण प्री वेडिंग शूट करूयात का? आत्ता लग्न झाल्यावर? हा मग त्यात काय झालं? तू लाजतोयस ना? तुला मला मिठीत घेऊन फोटो काढावे लागतील म्हणून? मी कशाला लाजू? बायकोच तू माझी. मी तर कधीही मिठीत घेऊ शकतो. हो का? मग प्री वेडिंग शूट करताना समोर फोटोग्राफर असेल, त्यांची माणसं असतील, मग आपल्या घरातली सगळी मंडळी पण असतील. मग त्यांच्या समोर तुला मला मिठीत घ्यावं लागेल. घेशील ना? नाही मला नाही जमणार. सगळे असणार, सगळ्यांसमोर कशी मिठी मारायची? का? बायको आहे मी तुझी, तर मला कधीही मिठीत घेऊ शकतोस. पण नाही, सगळ्यांसमोर असं कसं मी? सूर्या तुझं तोंड बघ कसं झालंय. सॉरी मस्करी करत होते मी. चला आता मंदिरात जायचे पत्रिका ठेवायला.
ए ए आशू ऐक ना भाई, मी जरा मागे बसतो, तू गाडी जरा जोरात चालवतोय. जोरात चालवतोय. हा शिवाला पुढे येऊ दे. हा? कसं आहे, ती जर डेअरिंग बाज आहे आणि शिवा पुढे आली की गाडी जरा स्लो चालेल. काय आजी? घबरे. अरे काय चाललंय तुझं मांड्या, जरा शांत बस. काय आशू खुश दिसतोय? फार बोललास. मी सांगू शकतो आशू का खुश आहे. काय आहे आजी, शिवा आहे ना सोबत, शिवासोबत पिकनिकला चाललाय म्हणून. मज्जा आहे का माणसाची, काय असो. टाइमपास करायला चाललोय का कामासाठी चाललोय ना? हो रे बापरे, हो काय कामासाठी चाललोय? या या सर तोंड गोड करा. अहो अस्सल सातारी कंदी पेढे आहेत. अहो ह्या पेढ्यांसारखी जगात कुठल्याच पेढ्याला चव नाही. सातारच्या कंदी पेढ्यांबद्दल तुम्ही आम्हाला सांगता, आम्ही रोज खातो. हो का? घ्या मग आज आणखी एक खा. मला एक कळा ना, हे पेढे कशासाठी? नाही, जमीन आम्ही घेतली, फायदा आमचा झालाय, तू पेढ खायला आणतात? काय फुकटचं मिळालेलं कधी तोट्यात जात नाही. कसं आहे, ही जमीन आमच्या आई साहेबांच्या नावावर होती. पडीतच होती, आमच्या काहीच उपयोगाची नव्हती. तुला नसेल, आम्हाला आहे. आमच्या नवीन गोडाऊनसाठी ती जमीन एकदम मोक्याच्या जागी आहे. आता डॅडी नाही आहेत, जरा बाहेर गावी गेल्यात. ते एकदा काय आले, ती जमीन घेतलेली बघून आहे ना लय खुश होत्या. काय छत्री? अहो डॅडीनं तर हे सरप्राईज एवढं आवडेल ना. अहो, आता झाले आहे ना नावावर, हो की नाही? हा, आता मी काय म्हणतो, म्हणजे ह्या 80% उरलेले 20% जर दिले तर व्यवहार कसा 100% क्लिअर होईल. पाहुण्यांना लयच गाई झालेली दिसते. अहो जरा धीर धरा, या आठवड्यात होऊन जाईल की सगळं. हा, एवढी घाई काय असं म्हणताय? हरकत नाही, तोपर्यंत इथेच राहतो कुठेतरी मुक्काम ठोकून. हा, पण त्याआधी जरा बायकोला फोन करून जमीन विकल्याची खुशखबर देतो. हा, खुशखबर तर द्यालच, जाता जाता सातारचे कंदी पेढे पण घेऊन जा. म्हणजे काय, हे कंदी पेढे आणि हे 80%, तेवढे 20%च. हा ये. रे भाईला पोरगा झालंय, सगळे नारे फोडा. हे घे. काय झालं? काहीतरी लागलंय. बरी आहेस ना? तुम्हाला काय मॅनर्स आहेत की नाही? असं वाटेत कोणी नारळ फोडतं? बाजूला जा, बाजूला फोडा. हो मॅडम, अहो डोळे आहेत ना, मग जरा बघून चाला की. मी बघूनच चालते. अहो पण इथे म्हातारी माणसं येतात, लहान मुलं येतात, त्यांना लागलं तर? ओ बाई, बाईचा मूड शांत आहे म्हणून गप्प आहे. जास्त वाटवट नाही करायची. हा? जे कामाला आला ते करा आणि गप निघायच ना. हे बघा तुम्ही. तो जाऊ दे, चल, नको लक्ष देऊ तू. तुझा आपण शुभ कार्यासाठी आलोय ना. नको त्यांच्याकडे लक्ष दे. नवरा समजूतदार दिसतोय. तरकली वाटते आजी. तुझा चल जाऊ आपण. लय दुखते. नाही पण चालता येत नाहीये. झुरते उडते तुझ्यासाठी मन ग, नकळते तुला आज ग.
उधाण जीवाला वाटता ग तुला जताना ग सप्पान की है आहे खरं ग काही कळना मला जग रंग मनाचा झाला गुलाबी देवा तुझे कसे आभार मानू तेच कळत नाहीये. लग्नानंतर नवऱ्याने बायकोला उचलून देवदर्शनाला न्यायचं असतं. आमच्या बाबतीत ते झालं नव्हतं, पण आज तू ते घडवून आणलंस. तुझा हा? पत्रिका ठेवूया का? हो. देवा घरात शुभ कार्य काढलंय. माझ्या तेजूचं लग्न आहे. तू आशीर्वाद द्यायला यायला पाहिजेच. असं तिच्या पाठीशी कायम राह. तिचा संसार सुखाचा होऊ दे. देवा सूर्याने जे मागितलंय ना ते त्याला दे. आता त्याच्या आनंदातच माझा आनंद आहे. सूर्या त्याने माझा स्कार्फ घेतला आणि बघ कसा घाणेरड्या नजरेनं बघून गेलाय. जाऊ दे ना, तू नको लक्ष दे. सूर्या तू काहीच कसं बोलला नाहीस त्यांना. असंच यांना सोडलं ना तर ह्यांची हिंमत वाढेल आणि मग बाकीच्या मुलींनाही हे लोक असेच त्रास देतील. बरं चल. तू जा, तू थांब इथं. मी एक उधारी वसूल करून आलो. ऐक ना, आशू मला भूक लागली. आता आलंच आहे गाव, तर थांब जरा. अरे आशू त्याला भूक लागली असेल तर थांबव की. जरा थोडं धीर धर, कळ काढ थोडी. आपण लगेच पोहोचूया, मग जेवण कर. बरं जेवायला नको थांबू, काहीतरी थंड प्यायला तरी थांबू की. ए भाई, ए आशू आशू उसाचा रस. एक नंबर. ये हुई बात, चलो पियेंगे उसाचा रस. काय ग लय वर्षाने गावाकडचं वारं अंगाला लागलंय. काय भारी वाटतंय एकदम. किती वर्षांनी आलो ना आपण इथे. मग तुम्ही दोघी बी नाही एवढ्या एवढ्याशा होता. कैलास आणखीन मी आज तुम्हाला घेऊन आलो. तुम्हाला दोघीसने कैलासनं खांद्यावर घेतलं होतं. तू लगेच कटाळा आला मला म्हणून उतरलीस खाली. पण माझी शिवा त्या खांद्यावर बसून समद गाव बघत होती, माहितीये काय. खरंच ती जागाच अशी होती की तिथून अख्खं जग दिसायचं. हे कळायचं तुला तेव्हा. चोंबडेगिरी केलीच. अगं तेव्हा नाही, पण आत्ता कळतंय पप्पा गेल्यावर. काय रे, आज खूप खुश दिसतोय. ओ शिवासोबत घुमी म्हणून. मगच कसं काय चाललंय तुझं?
असं काही नाहीये, बाई आजीने बोलवलं म्हणून आलो मी. ऐक की शिवा आशून देऊन ये ना. त्यांना बोलव नाही तेच. जा की घेऊन आशूला दे आणि मांज्याला म्या बोलवलं म्हणून सांग. का तुला काय करायचंय? उसाचा रस काढायला त्याला बोलवलंय. चोंबडेगिरी चिचू चिचू करायला पाहिजे असतं. सतत मला असं बोलत जाऊ नको. तुम्ही प्या. मला असं वाटतंय बाई आजी कॉलिंग मी. कुठे? तुला काय करायचंय? आलो. प्या प्या. हे थंड आहे का? अरे वा थंड आहे. काय आजी रस कसा आहे? थांब जरा पाहिलं ना? प्यायला मग? एक घोट पण आता अजून लिंबू पिळणार. आशू आपल्याला नाटक करावं लागणार आहे, कळलं ना? माहितीये मला. ए शिवाचा फोन वाजतोय. मी देऊ बस. काय गरज आहे का? तुला सांगितलंय कुणी? ठेव तिथं. माझ्या फोन कुणाचा आहे बघ. महत्वाचा फोन. आशू यार तुला काय झालं कधी सांगणार आहेस मला? योग्य वेळ आली की सांगेन मी. अरे कधी येणार मग ती योग्य वेळ? हळू बोल. आजी आहे ना इथे, तूच म्हटली होतीस ना. म्हणून शांत राहावं लागतंय मला. मलाही. मावशी एक नंबर होता रस. थंडगार. इतर वेळेस मी पित नाही. चहा 3 प्यायलोय. चल चल चल. ए मांजा चला लवकर जाऊया रे बाबा. शिवा चल येळेत पोचायला पाहिजे गावात. अगं जमिनीची भानगड आहे. उगाच काहीतरी व्हायला न ग. लय गुंता असतो गावातल्या जमिनींचा म्हणजे. चल 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 चल. मी त्यात काही पडणार नाही. हा तुला कुणी सांगितलंय? त्याची गरज पण नाही पडणार. मी आहे ना, मी बघून घेईन सगळं. शिव असलं काय लोड आहे बाई. हा चला चला चला. ठेवून येतो. इकडे इकडे मी देतो. किती वेळ झालाय? हा अजून कसा आला नाही? मीच बघून येते.
लय उड्या मारतो ना तुझा हिरो. बघतो आता ह्या हिरोईनला कसं वाचवतोय. सोड त्यांना, नाही तर फेकून दिली ना इथून. सोड त्याला, नाही तर फेकून दिली इथून तिला. अरे मांजा, काय होतंय तुला? काय नाही तर मळमळते थोडं. कोणी सांगितलं होतं उसाचा रस प्यायला तुला? एक अप्रे, आता तू कटकट करू नको, आधीच मळमळते मला. आता काय झालं तुला? असं ते ना थोडस कडू कडू पण वाटतं. आशू, माझ्या हातला आवाज सांगतो काहीतरी होणार आहे, तुला माहितीये. म्हणजे तू जरा जास्ती विचार करतोयस, कळलं का? अरे काहीतरी होणार नाही, तुला उलटी होणार आहे. हा. नाही नाही आजी, उलटीचं सोडा, पण काहीतरी बेकार होणार आहे. माझ्या डाव्या डोळ्याचा इतिहास आहे, तो मला साईन देतो. एक मिनिट थांब, खूप मळमळतंय. आशू गाडी थांब, थांब थांब, बाजूला घे. अरे अरे थांब थांब. अरे मांजा. अरे काय झालं? बघ की त्याला. बघतो बघतो बघतो. अगं पाणी दे. हे घे रे, पाणी पी. कोणी सांगितलं होतं 3-3 ग्लास उसाचा रस प्यायला? पी. कोणी सांगितलं होतं तुला?
सूर्या शिवा तू जरा पण बदल नाहीस बघ लहानपणी होतीस ना तशीच आहेस. पण बाई तू बदलला सूर्या. माझी दाढी वाढली आहे, केस एवढे वाढलेत. आणि तू नुसतीच वाढलीस पण केस हाय तसंच आहेत. बाई ती ओळख आहे आपली, ती कशी जाईल? तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? म्हणजे काय चांगलंच ओळखतो आम्ही. हिची आजी आहे ना आमच्या भावकीतली आहे. आम्ही लहानपणी लय खेळलोय. आणि तू एकटी झालीस? एकटी नाही आले हे बघ आलेच. काय ग शिवा, काय झालं? काही नाही, काही लोकांचे स्क्रू डिले झाले होते ते फिट केले. काय म्हणजे? अगं म्हणजे मगाशी नाही का मांजाला उलटीसारखं झालं तेव्हा नाही का बाहेर पडले मी जरा, तर बाहेर बघते तर ही त्या इकडे अशी लटकली होती. आणि हिच्यामुळे आम्ही दोघं पण वाचलो. तसं काही नाही रे सूर्या. सूर्या, अरे म्हणजे तू शंकरचा पोरगा आहे. वय आणि ही तुळजा. नमस्कार. आशीर्वाद. अरे म्हणजे लगीन झालं बाई तुमचं. वय लई छान जोडा दिसतोय बघा. सुखानं संसार करा. शंकर कसा आहे? बरं आहे. माझ्या बहिणीचं लग्न आहे ना ते पत्रिका ठेवायला आलो होतो देवळात. आणि इकडे येऊन तुम्ही फायटिंग केली. भाई लहानपणापासून असंच धुता का लोकांना? शिवासारखेच आता एकदम. आजी आपण घरी जाऊ चल. नाही रे बाबा, अरे गावातल्या घरात जायचंय आमच्या. कवा एकदा घर बघीन असं झालंय. लय वर्षानं आलोय ना. चहा प्यायला उद्याच्या येईन तुझ्याकडं. हा, शंकरला सांग विचारलंय म्हणून. चला सूर्या निघतो आम्ही. काळजी घे. तुळजा तू पण काळजी घे. हो चला. चलो. तुळजा यांच्या घरी निघालेत खरं पण यांचं घर पडीक राहून खराब झालंय. मग आता? आता त्यांची नीट व्यवस्था होते का हे आपल्यालाच बघायला पाहिजे. हो चालेल ना. कुठे आलोय आपण? आई ग, काय रस्ते आहेत का हे? काय दिव्या, खड्डेत, त्यामुळे मी काही करू शकत नाही. पण नाही, तुला काही बोलत नाही मी. आशू हे गावच तसे. इथे काही सुविधा नाहीये, काही शॉप्स नाहीयेत. आपण एक काम करू, आपण युटर्न मारू, मागे सातारा सिटीत हॉटेल करून राहू. तसं पण ना मी गावात राहून राहून खूप कंटाळली आता. तुला कुणी सांगितलं होतं ये म्हणून आमच्या बरोबर? पुढा पुढा करून तू चालीस ना, आणि मग आता कशाला कटकट करतेस? अगं बाई याची आधी जसं हे गाव होतं ना तसं आता छान राहिलेलं नाहीये. नाही नाही, गाव आहे तसंच आहे आणि गाव छानच आहे. तू लय मोठी झाली आणि तुझे विचार बी लय मोठे झाले आहेत. हे बघ आपलं इथे घर आहे तर उगाच कशाला हॉटेलमध्ये वगैरे राहायचं. अगं नाहीतर काय, नाही तर उतर आणि चालू पण. हे घर आहे भैयाजी? तू याला घर म्हणतीयस? अगं इथे भटका कुत्रे येत जात नसेल. खरंच बघ, नुसती दगड. थोबाड बंद कर.
अरे शी बाबा, इथे किती घाण आहे. कसं राहणार आहे इथे? मी नाही राहणार इथे. अगं असं काय, थोडी साफसफाई केली की सगळं नीट होईल. नाही, ऐक ना, आपण जाऊया तिथून. मी म्हणत होते ना, साताऱ्याला जाऊयात, हॉटेलमध्ये राहूयात. हॉटेल हुडकायची गरज नाही आणि साफसफाईची पण गरज नाही. तुम्ही माझ्या घरी चला. म्हणजे म्हणजे काय, लहानपणी किती वेळा आहे ना मी या घरात खेळायचो आणि इथंच झोपायचो. तात्या मला घरी घेऊन जायला यायचे ना, तर तूच म्हणायचीस ना, राहू दे की त्याला इथं, त्याचंच घर आहे. आता तुमचं घर जर माझं आहे तर माझं तुमचं का नाही? अरे पण तुझं लगीन घर आहे. अगं म्हणून तर म्हणतोय चला. लगीन घर माणसांनी भरलेलं असलं की बरं वाटतं ना. आणि आजी, तसं बी आम्हाला लहानपणापासून आजीचं प्रेम मिळालंच नाही ग. तू आलीस तर माझ्या बहिणींच्या आयुष्यातली ती पण कमी भरून निघल ना. चालतंय की, म्हणजे मला चालल, पण या पोरासनी चालेल का नाही माहित नाही. काय रे पोरानो, चालतंय का? चला ना, आम्हाला पण बरं वाटेल. हा, चालेल चालेल, याच्यापेक्षा बरंच असेल. जाऊयात आपण. जाऊया तुझ्या घराकडं. अरे त्या निमित्तानं शंकरची आणि पोरींची भेट तर होईल. मी घरी कळवतो. हा, हे बघा, आपण जमिनीच्या कामासाठी आलोय गावात, ते आपल्यातच ठेवायचं. सूर्याच्या कानापर्यंत जाता कामा नाही. हा, त्यांचं लगीन घर आहे. उगाच आपण ज्या कामासाठी आलोय तेच नाही सांगून त्यांच्या आनंदावर कशाला मिठाचा खडा टाकायचा. तवा ध्यानात ठेवायचं, आपल्याकडेच या गोष्टी ठेवायच्या. हा, हॅलो राजू, ऐक, आपल्या घरी स्पेशल पाहुणे येणार आहेत काय. ते तुला आल्यावर सांगतो. ऐक, त्यांची खाण्यापिण्याची राहण्याची एकदम व्यवस्थित मस्त व्यवस्था झाली पाहिजे. हा, लांबून आले दमलेत ते, त्यामुळे पटपट आवरा काय. हा, आवरा पटपट, आलो आम्ही लगेच. हा, तुळजा, तयारी झाली का बघून ये. पाहुणं कधी पण पोहोचतं. हे बघ, शिव आणि बायाजी माझ्यासाठी लय खास माणसं, त्यामुळे सगळी व्यवस्थित सोय झाली पाहिजे काय. जा. अक्का, ह्याच्यातला एक पण माणूस ओळखीचा नाही. तेच की. बाय मावशी, तू अगं किती वर्षांनी पाहायला बोलाय गावाला. मला तर वाटलं होतं ह्या जन्मात आपली काही भेटच होत नाही बघ. परत तुला बघून लई बरं वाटलं. अरे पाखरू भरकटलं तरी संध्याकाळी आपल्या घरट्यातच परत येतंय का नाही. तसंच आहे. अरे मला तर लई वाटतंय की गावाकडेच येऊन राहावं तुमच्या सगळ्यांसोबत. पण ही पोरं ऐकत नाहीत रे, ती सोडायला तयार नाहीत मला. बाई, मी तेजू, ओळखलंस का? अगं होय तर, आमच्याकडे यायचीस का नाही तेव्हा एवढीशी होतीस, आता केवढी मोठी झाली बघ की. आणि ह्या समध्या तुझ्या बहिणी एवढ्या पटापटा मोठ्या झाल्यात. दिवस कसे पटापटा निघून जातात ना, काय कळत नाही बघ. पोरींनो, ही आपली बायाजी. लहानपणी ना मी आपल्या घरी कमी आणि यांच्याच घरी जास्त असायचो. आणि ही शिवा, ती डॅशिंग ना. आणि हे माझे मिस्टर आशुतोष देसाई. नमस्कार. आणि हा मांजा, ह्याचा मित्र, म्हणजे आमच्या सगळ्यांचा मित्र. नमस्कार. नमस्कार तेजू, कशी आहेस तू? मजेत. फक्त मजेत नाहीये बर का, डबल मजेत आहे. काय आहे ना, आमच्या अक्काचं वेल्डिंग ठरलंय. वेडिंग म्हणायचंय धनुदीदीला. आमच्या धनुदीदीचं इंग्लिश जरा डेंजरच आहे. चल, चला रे पोरा. चला या. शंकर, तुला भेटल्यावर लई बरं वाटलं बघ. पण वहिनी गेल्याचं कळलं आणि लई वाईट वाटलं.
अरे एवढं समज सोसून बी तू पोरासनी लहानाचं मोठं केलंस. आईची माया दिलीस पोरासनी. सूर्याचं लगीन केलंस, आता पोरीचं लगीन करतोयस. पाय मावशे, मी काहीच नाही ग केलं यातलं. बायको निघून गेली आणि मी दारूला जवळ केलं. घरात कधी नसायचोच बघ. पोरी कवा लहानाच्या मोठ्या झाल्या काय कळालंच नाही बघ मला. त्यांच्या आईच्या माघारी सूर्यच त्यांची आई झाला, बाबे तोच झाला. सध्या घराची जबाबदारी सूर्याने खांद्यावर घेतली बघ. पोरीला कधी काय कमी पडू दिलं नाही बघ. तिनं स्वतःच लगीन केलं, पोरींची बी लगीन तोच करतोय बघ. अगं सूर्य आहे म्हणून घर आहे. लय सुचलं ग सूर्यानं. तात्या, अहो लगीन घर आहे, एवढं चांगलं वातावरण आहे, तुम्ही कशाला जुना विषय काढता आता? सूर्या, अरे तुम्हा समद्यासनी बघितलं ना, का वाटतंय घर हे असं बनतं माणसानी. हा ना शंकर, अरे नावाप्रमाणे तो सूर्य हाय. आशू, तू बरा आहेस ना? किती करतोस रे शिवासाठी, आणि शिवाने बघ ना तुझ्यासाठी. आशू, पाया पडके. सुखाचा संसार करा पोरांनो. लई चांगलं निवड केल्यास बघ तू. आजी, प्रवास करून तुम्ही खूप दमला असाल ना, आराम करा आता. ऐका ना, मला आणि आशूला जरा काम आहे, ते करून येतो आम्ही. हं? शिवा, माझी काय मदत लागली तरी सांग. नाही नाही बाबा, त्यांचं पर्सनल काम आहे. कसं आहे, एकमेकाला वेळ देता नाही आला. गावात रोमॅन्स नको, कोणी बघितलं असतं जे. आशू, चल काय बोलला? येतो मांजा. येऊ काय? सवत येऊ का? येऊ. ऐक ना. काय? गावातले लोक आपल्याकडे स्टेअर का करतात? अरे, ते गावातली लोक अशीच असतात. त्यांना मुंबईचं कोण आलं ना तर असं आश्चर्य वाटतं की हे पाहुणे कोणाकडे आले असतील, कोणाच्या घरचे असतील, कुठून आले असतील, काय करत असतील. फेअर इनफ. इकडेच येतो. पाहुणं, गावात नवीन दिसताय तुम्ही. हा, मी मुंबईहून आलोय. आणि कुणाकडे आलाय म्हणायचं? इंटरव्ह्यूच घेतात आपला. अहो, सूर्य आहे ना आपला, त्याच्याकडे आलोय. तलाठी ऑफिसमध्ये काम आहे आम्हाला. अहो सूर्याचं पाहुणं आहे. हो मग तर तुम्ही अख्ख्या गावाचं पाहुणं झालात. चला, मी नेतो तुम्हाला साहेबांच्याकडे. चला साहेब, या पाहुण्यांचं जरा तुमच्याकडे काम आहे. कोण आहेत? अहो, हे आपल्या सूर्याचे पाहुणे आहेत. जरा बघा त्यांचं. बसा. नमस्कार. मी बाहेर थांबतो बरं. हा, बोला. साहेब, गट नंबर 14 मध्ये ना आमची 5 एकर जमीन आहे आणि ती माझ्या आजीच्या नावाने आहे. माझ्या आजीचं नाव आहे साऊबाई गजानन म्हात्रे. तर काय ना, आम्ही बरेच वर्ष त्या जमिनीकडे आलो नाही किंवा बघितलंही नाही. ते बंद असतं घर. आता जेव्हा ऑनलाईन 7/12 बघतोय ना, तर ते भलत्याच कोणाच्या तरी नावावर आहे. मी बघतो. नाव काय म्हणालात? हा, साऊबाई गजानन म्हात्रे. असं कसं होईल? कसं होईल म्हणजे? तुम्ही ज्या माणसाला भलता म्हणताय ना, ते या गावचे सर्वेसर्वा जालिंदर निंबाळकर आहे.
मग त्यांचं काय? मागेच त्यांनी पद्धतशीर व्यवहार करून जमीन विकत घेतली आहे.